आवाज नाही येत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार टीचर. नमस्कार टीचर. हॅलो टीचर. बृहन्मुंबई महानगर. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. येस येस. सगळ्यांनी आता माईक ऑफ करा बेटा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यातर्फे आयोजित ऑनलाईन अभ्यासामध्ये आपणा सर्वांचं मी निलिमा चौधरी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, मनपा मराठी शाळा क्रमांक 1 आणि माझी मैत्रीण श्रीमती रेखा गायकवाड, सरदार नगर मराठी शाळा क्रमांक 1 आपणा सर्वांचे इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठीची कविता 13वी. या कवितेचं नाव आहे अनामवीरा आणि कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज. त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर. कवितेकडे वळण्यापूर्वी आपण कवींविषयी थोडक्यात जाणून घेऊया. कवी पूर्ण नाव आपण जाणूनच घेतलंय, विष्णू वामन शिरवाडकर. ते ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, कथाकार आहेत. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण 27 फेब्रुवारी हा दिवस आपला मराठी भाषा दिन म्हणून, मराठी भाषा गौरव दिन, राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करत असतो. आणि कुसुमाग्रज या टोपण नावाने लिखाण केलं आहे. आता कुसुमाग्रज हे टोपण नाव त्यांनी का धारण केलं? कुसुम ही त्यांची एक लाडकी बहीण होती. 6 भाऊ होते आणि त्यांची एक लाडाची बहीण होती, ती म्हणजे कुसुम. आणि अग्रज म्हणजे, अग्र म्हणजे आधी आणि ज म्हणजे जन्मलेला. म्हणजे कुसुमच्या आधी त्यांचा जन्म झाला होता, म्हणजे काय तर ते कुसुमचे थोरले भाऊ होते आणि म्हणून त्यांनी कुसुमाग्रज हे नाव, टोपण नाव धारण केलं आणि त्या नावाने त्यांनी लिखाण केलं. कुसुम ही त्यांची प्रिय भगिनी होती. आता आपण साहित्य संपदेविषयी जाणून घेऊया. त्यांनी कोणकोणती नाटकं लिहिली बघा. वीज भरतीला, त्यानंतर कौंतेय, राजमुकुट, नटसम्राट हे अतिशय गाजलेलं नाटक आहे. रंगभूमीवर तर आलं, पण ह्याचा एक सिनेमा सुद्धा बनलाय. कदाचित तुम्ही मुलांनी तो पाहिला सुद्धा असेल. त्यानंतर दूषक आणि वैजयंती ही आणि इतर काही अनेक नाटकं त्यांनी लिहिली आहेत. आता त्यांचा काव्यसंग्रह कोणकोणते आहेत तर जीवन लहरी, विशाखा, समिधा, हिमरेषा, बादळवेल, मारवा आणि किनारा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ही चित्र बघा, काय दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये? टीचर सैनिक दिसतायत. सैनिक. बरोबर, सैनिक दिसतायत आणि सीमेवर ते आपल्या देशाच्या रक्षणासाठी बघा, तिथे वातावरण बघा, आर्मी, खडकाळ वातावरण आहे. पण हे आपले, हो बरोबर, देशाच्या सीमेवर असलेले आणि सदैव जागृत असलेले बघा हे जवान उन्हातानाची, पावसा पाण्याची, थंडी वाऱ्याची पर्वा न करता केवळ मातृभूमीचे रक्षण हेच त्यांच्या डोळ्यासमोर असलेले एकमेव उद्दिष्ट असते. आणि त्यांच्या जागृत पहाऱ्यामुळे आपण निर्धास्तपणे जगू शकतो, आपण निर्धास्तपणे राहू शकतो, आपण निर्धास्तपणे रात्रीची झोप घेऊ शकतो बाळांनो. कारण सीमेवर आपले हे जवान जागृत पहारा देत असतात. शत्रूंना थोपवण्यासाठी ते प्रसंगी आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा करीत नाही, किंबहुना ते आपले प्राण तळहातावर घेऊनच जणू काही सीमेचं रक्षण करत असतात आणि आपल्या प्राणांची आहुती ते देत असतात. असे अनेक जवान आहेत की ज्यांनी आपलं जीवन या भारत मातेच्या रक्षणासाठी अर्पण केलं आहे. या सर्व सैनिकांना कवींनी या कवितेमध्ये अभिवादन केले आहे. समाज दखल घेओ अथवा न घेओ, आपलं कर्तव्य बजावण्याचं व्रत मात्र हे सैनिक, हे आपले बहादूर सैनिक प्राणपणाने करत असतात. या कवितेमध्ये आपल्याला काय संदेश मिळतो बाळांनो कविता शिकल्यानंतर? भारतीय संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीचा जाणीव सदैव मनात असायला हवी. भारतीय
त्यांच्या मनात सैनिकाविषयी कृतज्ञतेची भावना हवी ही शिक्षण ही कविता देते. व्हेरी गुड. म्हणजे बघा तुम्ही स्वयं अध्ययन सुद्धा करतात. कविता तर आपण शिकलो सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही त्यातनं काय संदेश मिळतो, काय शिकवण मिळतो हे तुम्हाला सांगता येतंय. व्हेरी गुड. असं स्वयं अध्ययन आपण केलं पाहिजे. म्हणजे या कवितेतून जे अनामिक सैनिक आहेत किंवा जे सैनिक आपल्या देशासाठी प्राण देतात त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये सतत कृतज्ञतेची भावना असायला हवी. आणि देशाच्या सीमेवर ते तिकडे रक्षण करतायत, देशभक्ती ते तिकडे आपल्याला दाखवतात. आपण आपल्या देशामध्ये राहून, आपल्या घरात राहून सुद्धा आपण देशाची सेवा करू शकतो. आणि हाच भाव आपल्या मनामध्ये सदैव जागृत राहायला पाहिजे. तर आपण बघूया कविता, बघूया आधी कविता ऐकूया. आपल्या सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी अतिशय गोड आवाजात आणि छान कविता ही म्हटलेली आहे. त्याविषयी आपण ऐकूया ती कविता. ऐकली कविता विद्यार्थी मित्रांनो? हो टीचर. हो टीचर. हा, मंगेशकर यांच्या आवाजातली ही कविता आहे. तुम्ही सुद्धा घरी ऐका आणि म्हणायचा. हो टीचर. हो टीचर. हो टीचर.
टीचर आवाज येत नाहीये तुमचा. टीचर तुमचा आवाज नाही येते. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. कवी या अनामवीराला उद्देशून म्हणतात की हे अनामवीरा, हे देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी प्राण देणाऱ्या अनामवीरा. अनाम म्हणजे काय, तर अनाम म्हणजे माहित नसलेला, अपरिचित, आपल्याला माहिती नाहीये, ज्याचं नावही आपल्याला माहिती नाहीये, असा अनोळखी माणूस. वीर म्हणजे सैनिक, आणि जाहला म्हणजे झाला, आणि जीवनांत जीवनाचा अंत, जीवन संपतं म्हणजेच काय, तर मृत्यू. आपल्या जीवनाचा अंत केव्हा होतो, जेव्हा आपल्याला मरण येतं तेव्हा. त्यानंतर स्तंभ म्हणजे स्मारक, आणि वात म्हणजे ज्योत. आता कवी बघा काय म्हणतात की हे अनामिक सैनिका, जिथे तू प्राण सोडलास आपल्या देशाचं रक्षण करता करता, आपल्या मायभूमीचं रक्षण करता करता जिथे तू प्राण सोडलास, तिथे कुणी स्मारक सुद्धा उभारले नाही रे, किंवा पेटलीन वात, किंवा तुझ्या स्मृती प्रित्यर्थ कोणी एखादी ज्योतही पेटवली नाही. म्हणजे मित्रांनो, आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी हसत हसत हे वीर मरण पत्करत असतात, आणि त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नसतात. अशा या अनाम आणि अपरिचित वीरांना कवी उद्देशून म्हणत आहेत की अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. पुढे बघा कवी काय बोलतायत दुसऱ्या कडव्यामध्ये, धग धगता समराच्या ज्वाला, या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. धगधगता म्हणजे काय, जळताना, जळताना, बरोबर. समर म्हणजे संग्राम, लढाई किंवा युद्ध, हा समानार्थी शब्द आहेत ते. आणि ज्वाला म्हणजे जाळ, आग, आणि देशाकाशी म्हणजे देशाच्या आकाशात, आणि जळावयास्तव म्हणजे काय, जळण्यासाठी. म्हणजे ह्या देशाच्या आकाशात जेव्हा सीमेवरील लढाईच्या धडाडणाऱ्या ज्वाला, जर तुम्ही बाजूचं चित्र बघत असाल तर बघा, ज्वाला दिसतायत, कठीण अशी वाट दिसते, तिथे कशावरही त्यांनी त्याचा अडथळा त्यांना वाटत नाहीये, त्यातूनही ती वाट काढून सैनिक आपल्या लढाईला तत्पर आहेत. आणि ह्या ज्वाला जेव्हा भडकल्या त्या युद्धाच्या आगीमध्ये, तू स्वतःचं जीवन स्वतः जाळण्यासाठी तू तुझ्या हसत्या खेळत्या भरल्या संसारातून उठून गेलास. म्हणजेच बघा, जेव्हा देशरक्षणासाठी तुला बोलावणं येतं, जेव्हा एखाद्या सैनिकाला ऑर्डर येते, बोलावणं येतं, तेव्हा ते कुठल्याही संसार पाशामध्ये अडकत नाही. आपले आई वडील, भाऊ बहीण, आप्त मित्र, कशाचाही त्यांना मोह होत नाही. आपले त्यांच्या पुढे एकच हाक असते, ती म्हणजे मातृभूमीची हाक, आणि त्या हाकेला ते ओ देतात आणि संपूर्ण आपले मायापाश मागे ठेवून ते मातृभूमीच्या रक्षणासाठी धावून जातात. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी बघा लेखकांनी ही कविता लिहिली त्यावेळेला कदाचित प्रसार माध्यम एवढी प्रभावी नसावीत किंवा नव्हतीच. आता काय होतं माहितीये का, आपल्याला या शूर सैनिकांविषयी आपण जाणून घेऊ शकतो. टीव्हीवर आपल्याला बातम्या येतात किंवा आपण नेटवर त्यांची माहिती मिळवू शकतो. आता बघा, भारत चीन बॉर्डरवर चकमक झाली आणि त्याच्यामध्ये आपले बरेचसे जवान शहीद झाले. आता हे जळावयास्तव संसारातून उठून या जाशी असं का म्हटलंय, जर आपण या 4-5 सैनिकांविषयी जाणून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिल्यांदा आपण बघूया मालेगावचा सचिन मोरे. हे नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना हे सचिन मोरे शहीद झाले. त्यांच्या मागे बघा, आई वडील, पत्नी, 2 मुली आणि 6 महिन्याचा मुलगा होता. विचार करा, 6 महिन्याच्या बाळाने आपल्या वडिलांचं छत्र हरवलं, नाही का, आणि या सगळ्यांना सोडून त्यांनी वीरमरण पत्करलं. म्हणजे आपल्या संसाराला सोडून ते देशाच्या रक्षणासाठी धावून जातात. त्यानंतर आहे सिपाही कुंदन झा, यांचं वय फक्त वर्ष 26, आणि वीरमरण येण्याच्या अगोदर फक्त 17 दिवस आधीच त्यांना एक मुलगी झाली होती.
विचार करा की 17 दिवसाची मुलगी की त्यांनी आपल्या मुलीचं तोंड सुद्धा पाहिलं नाहीये आणि अशा हा वीर आपल्या मातृभूमीसाठी धारातीर्थी पडला. त्याच्या लग्नाला फक्त 3 वर्ष झाली होती आणि अशा भरल्या संसारातून आपल्या मायभूमीसाठी लढताना कुंदन झा यांना वीरमरण आलं. त्यानंतर दीपक सिंह हे त्यांचं तर लग्न 8 महिन्याच्या अगोदरच झालं होतं आणि त्यांचं वय वर्ष होतं फक्त 1. बघा म्हणजे आपले जीवन, आपलं संसार, आपले आई वडील ह्याचा कसलाही त्यांना मोह नसतो. त्यांच्या पुढे फक्त एकच ध्येय असतं, ते म्हणजे माझ्या भारत मातेचं रक्षण. त्यानंतर आहे गणेश कुंजाम. त्यांना वीरमरण यायच्या आधी 1 महिना अगोदरच त्यांची चीन बॉर्डरला पोस्टिंग झाली होती आणि आई वडिलांचा एकुलता एक हा मुलगा सुद्धा आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी चीन बॉर्डरवर धारातीर्थी पडला. असे एक ना अनेक सिपाही, एक ना अनेक सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडले आणि म्हणूनच कवी म्हणतात की जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. संध्याकाळच्या वेळेला बघा क्षितिरज रेषा दिसते सूर्यास्ताच्या वेळेला. सूर्यास्त झाल्यानंतर अजूनही आपल्याला थोडं असा उजेड उजेड दिसतो आणि हळूहळू हळूहळू अंधार होत जातो. तम म्हणजे काय? अंधार. तमी म्हणजे अंधारामध्ये आणि लोपती म्हणजे विरून जातात, नाहीशा होतात, दिसत नाही आपल्याला. संध्या म्हणजे संध्याकाळ. विलीन म्हणजे लुप्त, नाहीशा होणार आणि भय म्हणजे भीती. मूकपणाने म्हणजे कुठलाही आवाज न करता, मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा म्हणजे क्षितिजाची रेष बघा सायंकाळी मुकीपणाने अंधारामध्ये विरून जाते, नाहीशी होते, लुप्त होते. तसेच हे अनामवीरा, तू सुद्धा कसलीही भीती न बाळगता, कसल्याही आशा आकांक्षा मागे न ठेवता मरणामध्ये विलीन झालास. म्हणजेच काय तर तू निर्भयपणे मृत्यूला कवटाळलेस, न घाबरता न डगबगता तू मृत्यूला सहजपणे मिठी मारली. विद्यार्थी मित्रांनो, जणू काही युद्धभूमीवर मृत्युमुखी पडलेले हे वीर जवान पाहून संध्या सुद्धा दुःखी झाली रे. आणि या मूकपणाने तिने धारातीर्थी पडलेले देह अंधारामध्ये लपेटून घेतलेली आहेत, असं कवी जणू काही आपल्याला सांगत आहे. पुढे बघूया कवी काय म्हणतात. बघा हे जवान आहेत, चीन इंडिया बॉर्डरवर जेव्हा धारातीर्थी पडले तर यांच्याविषयी तुम्ही नेटवर माहिती मिळवा की कोण कोण धारातीर्थी पडले, काय काय त्यांनी मागे सोडले, नाही का. आई वडील भाऊ बहीण तर सोडलेच मित्रांनो, पण ते अमर झाले, हुतात्मे झाले आपल्या देशासाठी. नाव त्यांनी कायमचं मागे राहिलं आणि त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. ही भावना सदैव आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे, हे लक्षात ठेवा. हा पुढे कवी काय म्हणतात बघा. जनभक्तीचे तुझ्यावरच उधाणले भाव, रियासतीवर तुझे नाव. जनभक्ती म्हणजे काय तर लोकसेवा आणि नच म्हणजे नाही, उधाणले म्हणजे उफाळले, उचंबळून आले आणि भाव म्हणजे काय मनामध्ये भावना येतात की नाही ते भाव. आणि रियासत म्हणजे इतिहास किंवा साम्राज्य आणि नोंदले म्हणजे दाखल केले, लिहिले, कोरले, नाही का. म्हणजे जनभक्तीचे ज्या भारतवासियांसाठी, ज्या लोकांसाठी, ज्या जनतेसाठी, ज्या रयतेसाठी तू प्राणांची आहुती दिलीस, त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत. इतिहासाच्या पानावर तुझं नावही कुठं कोरलं गेलं नाही. मित्र हो, सीमेवर अशा अधूनमधून चकमकी होत असतात, सुरूच असतात आणि शत्रूंशी लढता लढता, प्रत्युत्तर देता देता आपल्याला आपले मोहरेही गमवावे लागतात. आपले सैनिकही त्यासाठी कामी येतात, धारातीर्थी पडतात. पूर्वी प्रसार माध्यम नव्हती, त्यामुळे ह्या बातम्या लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचत नसत. पण आज मात्र आपल्याला ह्या बातम्या लगेच कळतात. तरी पण त्याची गोष्ट अशी आहे की कधी कधी आपण असं त्रयस्थपणे ती बातमी ऐकतो आणि सोडून देतो. आणि मित्र लक्षात ठेवा, त्यांच्या ह्या बलिदानामुळे आपल्याही मनामध्ये देशभक्ती उभारून आली पाहिजे. देशाविषयी आपल्या मनामध्ये एक भक्तीची भावना, देशसेवेची भावना आपल्याही मनामध्ये उफाळून आली पाहिजे. आपणही देशाची सेवा करण्याची ठरवली पाहिजे. सीमेवर सैनिक सेवा करतात, पण देशामध्ये राहून, आपल्या घरामध्ये राहून, समाजामध्ये राहून सुद्धा आपण देशाची सेवा करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की कशी करणार आपण घरामध्ये सेवा.
तर बालमित्रांनो, आपणही देशाची सेवा सीमेवर न लढता सुद्धा करू शकतो. समाजामध्ये गुण्या गोविंदानं नांदणं हे आपल्याच हातात आहे. शांतता प्रस्थापित करणं, एकमेकांच्या भावनांचा आदर करणं, एकमेकांच्या धर्माचा आदर करणं, कायद्याचं पालन करणं हे तर फार महत्वाचं आहे. एकमेकांना मदत करणं, स्वच्छता राखणं, भ्रष्टाचार रोखणं, भ्रष्टाचाराला बढावा न देणं, आपणही भ्रष्टाचार करायचा नाही आणि कोणालाही करू द्यायचा नाही, प्रामाणिकपणानं वागणं, असं वागणं म्हणजे एक प्रकारे देशभक्तीच आहे ना. असं जर आपलं वागणं असेल तर साहजिकच आपल्या देशामध्ये सुद्धा शांतता प्रस्थापित होईल, सगळीकडे सुव्यवस्था राहील आणि ही सर्वस्वी आपल्यासारख्या नागरिकांच्याच हाती आहे हे लक्षात ठेवा. ती पाळून आपण नक्कीच आपली जी शक्ती आहे ती विघातक कामाऐवजी विधायक कामाकडे वापरू शकतो. विघातक म्हणजे काय की वाईट कामाऐवजी आपण चांगल्या कामाकडे वापरू शकतो. तुम्ही ती एक कविता म्हणता बघा, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, म्हणता की नाही. तर तसं भान हे सतत आपल्या मनामध्ये कायम ठेवलं पाहिजे, असंच आपण या कवितेमधून आपल्या मनामध्ये हा संदेश आपण रुजवला पाहिजे. पुढे कवी म्हणतात बघा, जरी न गातील भाट दफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. भाट म्हणजे काय, गायक, आणि डफ म्हणजे एक चांबडी वाद्य असतं बघा, डफी वाजवत असतं. हा, दिसतंय तुम्हाला एक चांबडी वाद्य असतं, बरोबर. आणि यशोगान म्हणजे काय, यशाचं गाणं, टीचर यशोगाथा, यशोगाथा, बरोबर. आणि सफल म्हणजे यशस्वी, यशस्वी. आणि बलिदान म्हणजे प्राणार्पण, प्राण म्हणजे देशासाठी वारणे. बरोबर. आता तुम्ही कधी पोवाडा ऐकलाय? पोवाडा ऐकलाय का तुम्ही कधी, शिवाजी महाराजांचा पोवाडा? हो टीचर. त्याच्यामध्ये बघा, एखाद्या यशस्वी राजाचं किंवा कर्तबगार व्यक्तीचं यशोगान म्हणजे त्याच्या यशाची गाथा गायलेली असते. पण हे अनामवीरा, तुझी यशोगाथा कुणी दफावर गायली नाही तरी तू देशासाठी दिलेलं बलिदान हे यशस्वीच ठरणार आहे. जरी तुझी यशोगाथा कोणी गायली नाही तरी सुद्धा तुझ्या प्रसिद्धीची तुला गरजच नाहीये. या साऱ्या सैनिकांना प्रसिद्धीची गरजच नाहीये. देशासाठी लढता लढता वीर मरण पत्करणं हेच त्यांचं व्रत आहे आणि म्हणून हे बलिदान सफल झालं आहे असं कवी म्हणतायत बघा. पुढे काय म्हणतात बघा कवी, काळो खातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम म्हणजे काय, वंदन, नमस्कार. नंतर तुझला म्हणजे तुला, आणि मृत्युंजय म्हणजे मृत्यू आणि विजय असे दोन शब्द मिळून मृत्युंजय म्हणजे मात करणारा, बरोबर, मृत्यूवर विजय मिळवणारा. चिरंजीव म्हणजे तू जरी गेलास तरी तुझा देह पडला आहे तरी सुद्धा तुझं नाव मात्र मागेच आहे. जरी ते अनाम म्हणून का होईना पण आपल्या मनामध्ये तो सैनिक जिवंत आहे. त्या सैनिकामुळे आज आपण सुखी आहोत, शांततेने आपल्या देशामध्ये आपण राहू शकतोय. म्हणजे या घनघोर लढाईमध्ये तुझ्यासारख्या कितीतरी वीरांची आहुती पडली, कितीतरी वीर धारातीर्थी पडले, कितीतरी वीरांच्या प्राणांची आहुती पडली, आणि या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल. म्हणजे रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक काल असं म्हणतात की नाही, म्हणजेच आपला विजय होईल. तुझं बलिदान वाया जाणार नाही, आणि त्याचं या सैनिकाचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आपली कर्तव्य नीट बजावली पाहिजे. आणि ह्या विजयाचे सर्व श्रेय हे अनामवीरा तुला आणि केवळ तुलाच आहे असं कवी म्हणतात बघा. म्हणजे मृत्यू मात करणाऱ्या हे वीरा, माझं पहिलं वंदन तुलाच आहे. बघा, त्या आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी असंख्य वीर जवानांनी प्राणांची बाजी लावली, आणि त्यांच्या त्यागामुळेच, त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण सगळे सुखात आणि आनंदात आहोत. अशा प्रकारे बघा, या कवितेमध्ये कवीने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या
आणि वेळ प्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात म्हणजे जे आपल्याला माहिती आहेत ते आणि जे आपल्याला माहिती नाहीत असे जे सैनिक आहेत त्यांना सुद्धा अभिवादन केलं आहे. आपणही सगळे या अनाम वीरांना अभिवादन करूया आणि आपल्या परीने आपणही देशसेवा करण्याचे व्रत घेऊया आणि या सैनिकांविषयी सतत आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवूया. अशा या वीरांना सलाम करूया. पण आता स्वाती कविता समजली का बाळांनो तुम्हाला? हो टीचर समजली मला. हो टीचर. चला बघूया ते स्वाध्याय आपल्याला. बर ओके. आता उत्तर एकाने बोला बाळांनो. अ गट कोण वाचेल? विशाखा वाचते का बेटा? हा टीचर वाचते मी. वाच. धग धग त्या समराच्या ज्वाला. हा. दुसरं मरणामध्ये विलीन. तिसरं ना भय ना आशा. ओके. चौथं नच नच उधारले भाव. हा नच असं न म्हणता नच नच उधाणले भाव. ओके टीचर. ब गट कोण वाचेल? गौरव वाचतो बेटा? टीचर मी वाचू. गौरव. बरं वाच वाच. ओके. शांतपणे मरण स्वीकारणे. व्हेरी गुड. निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता भावना व्यक्त करणे. ओके. ही महाभयंकर युद्ध. आता तुमच्या समोर दोन गट आहे, अ गट आणि ब गट. आता अ गटा पहिला काय आहे? धग धग त्या समराच्या ज्वाला. त्याच्यासाठी कोणता पर्याय येईल इथला? विशाखा सांगू टीचर? विशाखा सांग. महाभयंकर युद्ध. व्हेरी गुड. महाभयंकर युद्ध. परीक्षेमध्ये तुम्हाला जोड्या लावा असा प्रश्न येतो बघा, पण त्यावेळी ना रेषा मारून जोड्या लावायच्या नाही बाळांनो. टीचर आम्ही लक्षात लिहितो. बर बर. दुसरं मरणामध्ये विलीन. टीचर मी हा सांग. भावना व्यक्त करणे. नाही बाळा, शांतपणे मरण स्वीकार. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. ना भय ना आशा. भावना व्यक्त करणे. टीचर विशाखा सांगू? मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. ना भय, भय नाही म्हणजे भीती नाही, निर्भयपणा. आणि मनामध्ये आशा म्हणजे काय? आसक्ती. म्हणजे मागे काय होईल, माझी आई, माझे बाबा, माझी बहीण, माझा नवरा, सॉरी माझी पत्नी, नाही का, माझी मुलं, ही कुठलीही भावना मनामध्ये न ठेवता, कुठलीही आसक्ती, कुठलीही आशा मनामध्ये न ठेवता. पुढे भावना व्यक्त. ओके चला आता पुढे जाऊया. हो टीचर. चौकटी पूर्ण करा आणि गोंधळ नका बाळांनो करू, मग कळत नाही कोण काय बोलतं ते. एक जण बोलायला लागला ना की एकाने थांबून जायचं बेटा. वीराचा मृत्यू जिथे झाला तिथे हे झाले. काय झालं नाही बघा? टीचर विशाखा सांगू? सांग विशाखा. स्तंभ बांधला नाही, दुसरं वात पेटली नाही. बरोबर. वात पेटवली नाही म्हणजे काय? ज्योत सुद्धा कोणी तिथे लावलं नाही किंवा एखादं स्मारक सुद्धा कोणी तिथे बांधलं नाही. दुसरं काळोखातून उगवणारा. संस्कृती. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. काळोखातून उगवणारा. कोण काळोखातून उगवणारा? चुकलंय तिचं उत्तर. काय? हा विजयाचा पहाट तारा. हा बरोबर, विजयाचा पहाट तारा. संस्कृती आलं का बाळा तुझ्या लक्षात? हो. हा शेवटचं बघा. कवींचा पहिला प्रणाम यालाच. कोणाला? म्हणजे या सैनिकाला, या शिपाईला पहिला प्रणाम.
पुढे बघूया. पुढील आकृती पूर्ण करा. देशासाठी प्राण अर्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असं तुला वाटतं. त्याची कारण लिहा. सांगा. टीचर मी बोलू. बरं बोल टीचर मी बोल. सांगू गौरव. गौरव सांग बेटा. सर्व त्याने आपल्या देशाचे व आपले प्राण वाचवले, त्यामुळे तो सर्वांच्या मनात राहिला, म्हणून तो अनामवीरा झाला असे कवीला वाटते. टीचर, अनामवीराचे कुणी स्मारक उभारले नाही. दुसरं, त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही. तिसरं, जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. चौथं, रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही. पाचवं, कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची योगगाथा गायली नाही. बरोबर. म्हणजे अनाम का राहिला असं कवींना वाटतं की एवढा त्यांनी देशासाठी प्राण दिला पण तो आपल्याला माहिती पण नाही. म्हणून मग त्याचे कारण आपल्याला लिहायचे की अनामवीराचं कुणी स्मारक उभारलं नाही, त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही आणि जनसेवा करूनही कोणाच्या मनामध्ये भावना उचंबळून आली नाही. रियासतीवर त्याचं नाव कोरलं नाही आणि कुणा शाहिराने त्याची थाप मारून यशोगाथा गायली नाही. ही कारण त्यांनी कवींनी आपल्याला सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा या देशाच्या सीमेवर रक्षण करताना आपलं सर्वस्व त्यागणाऱ्या भारतीय लष्करी जवानांना पुन्हा एकदा आपण सलाम करूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे ना मला एक, तुम्ही प्रार्थनेला एक कविता गाणं किंवा देशभक्तीपर गीत म्हणत असता बघा, विनायक महादेव कुलकर्णी यांचे बघा, की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. हो टीचर. घरदार हो टीचर. त्यागिला मधुर संस्कार, कोटी समजीवन जगले ते देशासाठी लढले, जे देशासाठी ते अमर हुतात्मे झाले. अशा अनेक देशभक्तीवरच्या कविता तुम्हाला आज घरचा अभ्यास देणार आहे, स्वाध्याय देणार आहे. ओके टीचर. देशभक्तीवरच्या कविता तुम्ही शोधायच्या आणि त्या लिहून त्याचा संग्रह करायचा, त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आणि तो व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा. बघूया सर्वात पहिल्यांदा कोणाची पोस्ट येते. चालेल? ओके टीचर. हो. समजली कविता सगळ्यांना? व्हेरी गुड.